हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर कॉमर्स एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे युनिट 6 म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन वर 2021च्या परीक्षेत विचारले गेलेले PYQ स्पष्टीकरण सह. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण ही युनिट आपण 3 युनिटचे PYQ जे आहे ते ऑलरेडी स्पष्टीकरण सह डिस्कस केले आहे. जसं की फायनान्शियल मॅनेजमेंट आणि स्टॅटिस्टिक्स तुम्हाला मॅरेथॉन मध्ये करवलं होतं आणि याच्यानंतर विपणन व्यवस्थापन जे आहे हे तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलं. सगळ्यांचे लिंक्स खाली गिवन आहे. PYQ ला समजणं फार महत्वाचं आहे येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, कारण यांनीच आपल्याला ट्रेन करतो. तर आज आपण डिस्कस करणार आहे युनिट 6 म्हणजे BMHRM याच्यावरचे 2021चे सगळे PYQ. ठीक आहे, एक एक करून सुरू करू. सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना की MS कॉमर्स पेपर 2 चा कोर्स ऑलरेडी आपल्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबसचे नोट्स, टेस्ट सिरीज आणि PYQs पूर्णपणे उपलब्ध राहतील. या कोर्सची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे पेपर 2 सोबत पेपर 1 चा जो कोर्स आहे तो पूर्णपणे फ्री आहे. कोर्सची फी आहे फक्त 7,183 रुपये. आपल्याला काय करायचं, लवकरच याच्यावर एक फ्रेश बॅच सुरू होणार आहे पूर्ण कोर्सवर. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करायचा आहे. ऍप डाउनलोड केल्यावर तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला हा होम इंटरफेस भेटेल. होम इंटरफेस मध्ये इथे आपल्याला सेकंड नंबरचं बटन सिलेक्ट करायचं आहे, स्टोर बटन, आणि इथे हा जो कोर्स आहे आपला MS पेपर 2 कॉमर्स याला निवडून घ्यायचं. इथे तुम्ही पे केल्यावर आपला जितका पण कंटेंट आम्ही ऍड केला आहे तुमच्या फायदेशीरसाठी, तर हे जे आहे याचा ऍक्सेस तुम्हाला पूर्णपणे भेटून जाईल. ठीक आहे, कोर्सची व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष. तर आपल्याला काय करायचं की बॅच जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा आणि जर बॅच संबंधी काही क्युरी असेल तर ही तुमची क्युरी रिझॉल्व्ह करून देतील. ओके, चला सुरू करू एक एक करून. तर आजच्या लेक्चर कव्हरेज मध्ये हेच आहे, डिस्कशन ऑन ऑल क्वेश्चन्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन आस्क्ड फ्रॉम युनिट 6 इन महाराष्ट्र सेट एक्झाम 2021. म्हणजे 2021 चे युनिट 6 मधले आलेले जितके पण प्रश्न आहे सगळे आपण स्पष्टीकरण सह डिस्कस करणार आहे. सुरू करू एक एक करून. डॅश इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द टास्क इन्वॉल्व्ड इन द जॉब अँड पर्सनल क्वालिटीज ऑफ द इंडिव्हिज्युअल रिक्वायर्ड टू परफॉर्म इट. अगदी सोपा क्वेश्चन आहे. याच्या तुम्हाला अजून एक सांगतो की डिस्क्रिप्शन मध्ये BMHRM चे जितके पण व्हिडिओज आहे सगळ्यांचा लिंक उपलब्ध आहे. तिथून तुम्ही आपले व्हिडिओज जे आहे ते कव्हर करू शकता, ज्यांनी तुमची रिव्हिजनही होऊन जाईल आणि एखादा कन्सेप्ट जर तुमचा वीक असेल तर तो स्ट्रॉंगही होऊन जाईल. तर यांनी काय विचारलं की अशी कोणती प्रक्रिया आहे ज्याच्यात आपण काय करतो की आपले टास्क म्हणजे कामाला डिटरमाइन, एका जॉबमध्ये काय कामं आहे ते आपण डिटरमाइन करतो आणि पर्सनल क्वालिटीज एका इंडिव्हिज्युअलचे काय असले पाहिजे त्या कामाला परफॉर्म करण्यासाठी ते आपण डिस्क्राईब करतो. तर याचा आन्सर अगदी सोपा आहे. ऑप्शन ए, जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस म्हणजे काय की जॉबची इनडेप्थ स्टडी करणं, याला आपण जॉब अनालिसिस म्हणतो. नंतर येतो जॉब डिस्क्रिप्शन. जॉब डिस्क्रिप्शन हे काय आहे की जिथे जॉब बद्दल संपूर्ण माहिती दिली राहते, म्हणजे जे जॉब आहे ते कसं राहील, तिथे वर्किंग कंडिशन्स कशा राहतील, सगळ्या बाकी जॉबचं टायमिंग काय राहील, काय राहील, कशा काय लागेल आपल्याला जॉब करायला, तर हे सगळं जे आहे हे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन असतं. नंतर जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन मध्ये काय होतं की जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे की आपण जॉबची वर्थ डिटरमाइन करतो, व्हॅल्यू डिटरमाइन करतो. तर याला स्पेसिफिकली आपल्याला पगार देताना जॉबची इव्हॅल्युएशन त्याच्या भरोशा केले जाते ज्यांनी आपला पगार ठरतो. तर हे आहे जॉब इव्हॅल्युएशन. नंतर येतो जॉब एनरिचमेंट. जॉब एनरिचमेंट म्हणजे काय की जॉब एनरिचमेंट मध्ये आपल्या जॉबमध्ये एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍड करून देणं, तर याला आपण जॉब एनरिचमेंट म्हणतो. ठीक आहे, तर ऑप्शन ए राईट आन्सर आहे जॉब एनालिसिस. आता जॉब एनालिसिस काय असतो पाहून घेऊ. जॉब एनालिसिस इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड एनालायझिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द कंटेंट अँड द ह्युमन रिक्वायरमेंट्स ऑफ द जॉब. म्हणजे इथे काय आहे की जॉब बद्दल आपण पूर्णपणे माहिती मिळवतो आणि जे काही रिक्वायरमेंट्स आहे जॉबसाठी ते आपण पाहतो. ठीक आहे,
इन कंटेक्स्ट ऑफ विच द जॉब्स आर परफॉर्म्ड, म्हणजे कामं कशी करायची आहे याच्या संबंधी आपण सगळी जाणकारी मिळवतो आणि त्याच्या ह्युमन रिक्वायरमेंट जे आहे ते सुद्धा पाहतो. इट इज द प्रोसेस यूज टू डिटरमाइन द प्लेसमेंट ऑफ द जॉब, म्हणजे इथे काय आहे की याला प्लेसमेंट, जॉबची प्लेसमेंट करायला सुद्धा वापरलं जातं. आता हे तुम्हाला सांगितलं होतं मी की जॉब अनालिसिसचे 2 आई आहे आणि याचे 2 मुलं आहे. कोण कोण? जॉब स्पेसिफिकेशन आणि जॉब डिस्क्रिप्शन. तर जो जॉब डिस्क्रिप्शन आहे तो तुम्हाला संपूर्ण, जो जॉब डिस्क्रिप्शन आहे तो तुम्हाला पूर्ण जॉब बद्दल माहिती देईल आणि जो जॉब स्पेसिफिकेशन आहे हा तुम्हाला जॉब होल्डर बद्दल माहिती देईल. म्हणजे जो जॉब करणारा आहे किंवा जो जॉब करतो आहे याच्या बेसिस जी आहे हे जॉब डिस्क्रिप्शन देईल. आता जॉब स्पेसिफिकेशन साठी, जॉब स्पेसिफिकेशन कशासाठी बेस बनेल? जॉब स्पेसिफिकेशन बेस बनेल तुमच्या सिलेक्शनसाठी. आणि जी जॉब डिस्क्रिप्शन आहे, जॉब डिस्क्रिप्शन कशासाठी बेस बनेल? हा बनेल रिक्रुटमेंटसाठी. ठीक आहे. म्हणजे जेव्हा निवडायचं असेल कॅन्डिडेटला तेव्हा त्याच्या जॉब स्पेसिफिकेशनला घेऊन आपल्याला निवडलं जाईल. पण जेव्हा कॅन्डिडेटला आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे की या बुवा अप्लाय करा आमच्या इथे, तर हे जॉब डिस्क्रिप्शनच्या भोवती करा. ठीक आहे. तर आता आपण जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय काय येतं? टायटल, पोझिशन आणि लोकेशन, म्हणजे कुठे काम आहे, कोणती पोझिशन आहे, नंतर कोणत्या गावात आहे, नंतर ड्युटीज, रिपोर्टिंग कोणाला करायचं आहे, मशीन्स, वर्क प्लेस एन्व्हायरमेंट कसं आहे, हे सगळं आपण जॉब डिस्क्रिप्शन मध्ये पाहतो. नंतर येतो जॉब स्पेसिफिकेशन. जॉब स्पेसिफिकेशन मध्ये काय असतं? एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स आणि स्किल्स. एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स आणि स्किल्स जे आहे हे आपण जॉब स्पेसिफिकेशन मध्ये पाहतो. नंतर आपल्याकडे येते रिस्पॉन्सिबिलिटीज, ट्रेनिंग जे असतात त्या आपण जॉब स्पेसिफिकेशन मध्ये पाहतो. आणि जे पर्सनल अँड इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे जो इंडिव्हिज्युअलचे पर्सनल आणि इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स असल्या पाहिजे ते काय आहे ते आपल्या जॉब स्पेसिफिकेशनशी संबंधित असतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 पाहू आता. इन डॅश टाइप ऑफ लीडरशिप the leader's job is primarily of a moderator, even though he makes the final decision and he alone is responsible for the results. Option A, autocratic dictatorial leadership. Option B, participative or democratic leadership. Option C, laissez-faire or free reign leadership. आणि option D, A आणि C. आय होप जमला असेल हा क्वेश्चन. कारण यांनी काय विचारलं की अशी कोणत्या टाईपचं नेतृत्व आहे ज्याच्यात काय असतं की जो लीडरचा रोल आहे तो एक मॉडरेटर सारखा असतो, पण लीडरकडे काय असते, फायनल डिसिजन जो घेतो तो लीडरच घेतो आणि आपल्या जे काही त्याचे निर्णयाचे परिणाम असतील त्याच्यासाठी तो लीडरच जबाबदार राहतो. तर इथे आपल्याला ऑप्शन काय दिले? ऑटोक्रेटिक और डिक्टोरियल लीडरशिप. ऑटोक्रेटिक म्हणजे काय की पूर्ण लीडरकडे संपूर्ण पॉवर आहे, तो सगळा निर्णय घेईल आणि तो निर्णय घेऊन त्याच्या खाली जितके लोक काम करून राहिले सगळ्यांना हे मान्य करावं लागेल. नंतर पार्टिसिपेटिव्ह और डेमोक्रेटिक लीडरशिप. पार्टिसिपेटिव्ह आणि डेमोक्रेटिक लीडरशिप मध्ये काय असतं की इथे जे तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत, तुमच्या खाली जे काम करून राहिले यांचा तुम्ही सल्ला घेता, पण याच्या सल्ला घेतल्यावर जो फायनल डिसिजन घ्याल ते लीडर जो आहे तो स्वतःच घेईल आणि याचे जे काही परिणाम होतील त्याच्यासाठी लीडर स्वतःच जबाबदार राहील. आणि लेसफेअर म्हणजे लेसफेअर किंवा फ्री रेन लीडरशिप म्हणजे काय, ते आपला सिनेमात एक डायलॉग असतो ना, ज्या सिमरन दिली जिंदगी. इथे काय होईल की जो लीडर आहे तो आपल्या जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांना फ्री सोडून देईल, त्यांना पूर्ण पॉवर त्याची जी आहे ती डिसेंट्रलाइज करून देईल की जा असं पद्धतीचं काम आहे ते तुम्ही काम करा. आणि इथे काय राहील, लीडरचा रोल फक्त ऍज अ फॅसिलिटेटर राहील. ठीक आहे. तर आय होप क्वेश्चन क्लिअर झाला असेल. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, पार्टिसिपेटिव्ह किंवा डेमोक्रेटिक लीडरशिप. ठीक आहे. कारण यांनी जर मॉडरेटर शब्द दिला नसता तर मॉडरेटर जर दिला नसता तर आपला ऑप्शन नंबर ए बरोबर आन्सर असता, ऑटोक्रेटिक और डिक्टोरियल लीडरशिप. पण मॉडरेटर शब्द दिल्यामुळे आपला आन्सर काय आहे बनला, पार्टिसिपेटिव्ह अँड डेमोक्रेटिक लीडरशिप. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल.
क्वेश्चन नंबर 3 पाहू. डॅश इज द प्रोसेस ऑफ गाइडिंग अँड काउन्सिलिंग द एम्प्लॉई टू फॅमिलराइज हिम विथ द जॉब सिच्युएशन. ऑप्शन ए रँक अँड फाईल जॉब ट्रेनिंग, नंतर बी सुपरवायझरी जॉब ट्रेनिंग, नंतर इंडक्शन ट्रेनिंग आणि ऑप्शन डी क्राफ्ट ट्रेनिंग. चला, इतका टाइम सफिशियंट होता. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. तर यांनी आपल्याला काय दिलं की एखादा एम्प्लॉई जेव्हा निवडून येतो त्याला काय करतो आपण, गाईड करतो आणि त्याला त्याचं व्यवस्थित काउन्सिलिंग करतो. याच्या मागे उद्देश काय असतो की जे कामाची जी परिस्थिती आहे त्याची आपल्याला जाणीव करून द्यायची आहे. तर याला आपण कोणती ट्रेनिंग म्हणतो, याला आपण इंडक्शन ट्रेनिंग म्हणतो. ठीक आहे. रँक आणि फाईल जॉब ट्रेनिंग अशा प्रकारची काही ट्रेनिंग नसते. नंतर सुपरवायझरी ट्रेनिंग काय असते की जिथे तुम्ही जो एम्प्लॉई आहे त्याला आपल्या सुपरविजन मध्ये ठेवून त्याला प्रशिक्षण दिलं जातं. इंडक्शन ट्रेनिंग म्हणजे काय की नवीन नवीन एम्प्लॉई येतो त्याला तुम्ही त्याच्या कामाशी त्याच्या कामाबद्दल पूर्ण माहिती देता, याला आपण इंडक्शन ट्रेनिंग म्हणतो. आणि क्राफ्ट ट्रेनिंग म्हणजे काय की एखादा पर्टिक्युलर स्किल आहे याच्याबद्दल जर तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं तर याला क्राफ्ट ट्रेनिंग म्हणतात. ठीक आहे. तर ऑप्शन सी जो आहे इंडक्शन ट्रेनिंग हा याचा राईट आन्सर आहे. आता इंडक्शन ट्रेनिंग काय असतं पाहून घेऊ. इंडक्शन ट्रेनिंग इज द टर्म प्रोफेशन इन ह्युमन रिसोर्स फील्ड यूज फॉर द एम्प्लॉईज ट्रेनिंग. म्हणजे हे एम्प्लॉईला प्रशिक्षण देण्याची एक पद्धत आहे. इट इज अ फॉर्म ऑफ इंट्रोडक्शन दॅट अलाउज द एम्प्लॉईज अँड न्यू हायरर्स, म्हणजे जे नवीन आलेले लोक आहे यांना आपण देतो स्पेसिफिकली लर्न्स द रोप्स ऑफ द न्यू जॉब और पोझिशन अँड गेट स्टार्टेड इझिली. म्हणजे तुम्ही एखादा एम्प्लॉई जेव्हा नवीन नवीन कामाला येतो तेव्हा त्याच्या जॉब बद्दल आपण त्याला संपूर्ण माहिती देतो आणि ज्याच्या बेसवर तो किंवा त्याची जी पोझिशन आहे त्या पोझिशन बद्दल माहिती देतो की असं करायचं, असं काम करायचं आहे, हे तुमचं काम आहे, इतके ते इतक्या वाजता तुम्हाला काम करायचं आहे. आणि मग ते काय असतात, जे एम्प्लॉई जे आहे ते आपलं काम जे आहे अगदी सोप्या पद्धतीने सुरू करू शकता पलीकडे. ते याला आपण इंडक्शन ट्रेनिंग म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 4. दॅट इज नॉट द form or scheme of worker participation in management. Worker participation in management तुम्हाला कलेक्टिव्ह बार्गेनिंग आणि WPM शिकवलं होतं मी HRM च्या लास्ट लेक्चर मध्ये. तर इथे याला आपल्याला काय विचारलं की याच्यापैकी कोणता फॉर्म नसतो वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंटचा. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे वर्क्स कमिटी, ऑप्शन बी जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल, ऑप्शन सी एम्प्लॉई डायरेक्टर्स ऑन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तर इथे आपल्याला काय सांगायचं होतं की ऑप्शन ए म्हणजे जो कोणता आहे जो वर्कर पार्टिसिपेशनची इन मॅनेजमेंटचा पार्ट नाही आहे. तर वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट म्हणजे अगदी सोप्या भाषेत काय असतं की वर्कर जे आहे, जे तुमच्याकडे काम करणारे एम्प्लॉईज आहे, यांना तुम्ही आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये जेव्हा इन्व्हॉल्व करता, निर्णय घेताना जेव्हा यांचा सल्ला घेऊन यांना इन्व्हॉल्व केलं जातं, तेव्हा याला वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट म्हणतो. तर वर्कर पार्टिसिपेशन मध्ये पार्ट्स कोण असतं, तर वर्क कमिटी असते, तर हा तर नाही येणार. नंतर जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल ही वर्कर पार्टिसिपेशनची एक स्कीम असते, हेही नाही येणार. नंतर येतो एम्प्लॉई और बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, तर ही सुद्धा नाही आहे. तर ऑप्शन डी जो आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हा तुमचा राईट आन्सर आहे. कारण ही एक पूर्ण सेपरेटच युनिट आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे काय की जे सगळ्यात ऑर्गनायझेशन मध्ये एका संघटनात सगळ्यात वरती बसले असतात, जे पॉलिसी फ्रेम करतात आणि पूर्ण धोरण स्ट्रॅटेजी जी आहे, रणनीती आहे, काम ऑर्गनायझेशन मध्ये कसं काम करायचंय हे सगळं हे लोक प्लॅन करून देतात. तर ऑप्शन डी जो आहे तो वर्कर पार्टिसिपेशनचा पार्ट नाही. आता फॉर्म्स ऑफ डब्ल्यूपीएम जे आहे भारतात वर्कर पार्टिसिपेशन जे आहे ते 3 फॉर्म मध्ये चार भागात डिनोट केला आहे. एक तर काय, वर्कर्स कमिटी, नंतर जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल, नंतर शॉप काउन्सिल आणि जॉईंट काउन्सिल. ठीक आहे. हे 4 वर्कर पार्टिसिपेशनचे फॉर्म्स आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 5 पाहू. मार्कोव अनालिसिस टेक्निक इज युज्ड इन ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग फॉर द डॅश फोरकास्ट. ऑप्शन ए लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म आणि अनसर्टेन पिरियड. चला, आय होप जमला असेल हा क्वेश्चन. तर मार्कोव अनालिसिस काय आहे की एक जे आपले
संघटनाला लागलेले जितकेही मानव संसाधन आहे ते याच्याशी संबंधित आपण नियोजन करतो. या नियोजन करण्याची एका पद्धत आहे मार्को अनालिसिस. तर यांनी काय विचारलं आपल्याला की जे मार्को अनालिसिस आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो. जर तुम्हाला खूप जास्ती अंदाज म्हणजे खूप जास्ती वेळासाठी तुम्हाला अंदाज पाहिजे आहे किंवा मीडियम वेळेसाठी अंदाज पाहिजे आहे किंवा अगदी कमी वेळासाठी आहे किंवा अनसर्टेन पिरियड म्हणजे काय की त्याची काही अनिश्चित कालावधी आहे त्याच्यासाठी. तर नेहमी लक्षात ठेवा मार्को अनालिसिस जो असतो तो मार्को अनालिसिस जे आहे तो शॉर्ट टर्म साठी लॉंग टर्म साठी वापरला जातो कारण ही खूप लांब टेक्निक असते. याच्यात प्रोबॅबिलिटी इन्व्हॉल्व असते. तो ऑप्शन ए जो आहे तुमचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. लॉंग टर्म फोरकास्ट साठी मार्को अनालिसिसचा उपयोग केला जातो. तर मार्को अनालिसिस काय असतो की एम्प्लॉईज ऑल्सो यूज द मॅथमॅटिकल प्रोसेस नोन एज मार्को अनालिसिस. हे लक्षात घ्या आधी तर की ही काय आहे गणितज्ञ प्रक्रिया आहे फॉर ट्रान्झिशन अनालिसिस टू फोरकास्ट द अवेलेबिलिटी ऑफ इंटरनल जॉब कॅन्डिडेट्स. म्हणजे जे इंटरनल जॉब कॅन्डिडेट्स आहे यांच्यावर आपण मॅथमॅटिकल टेक्निक्स लावून अनालिसिस करतो. मार्को अनालिसिस इन्व्हॉल्व्स द क्रिएटिंग मॅट्रिक्स दॅट शोज द प्रोबॅबिलिटीज that the employees in the chain of federal position for the key jobs such as from junior engineer to engineer. म्हणजे काय की इथे जेव्हा जे की पोझिशन्स असतात ऑर्गनायझेशनचे ते याच्यासाठी काय करते की एक मॅट्रिक्स वापरला जातो आणि ज्याच्यात काय काय असतात वेगळ्या वेगळ्या प्रोबॅबिलिटीज असतो. हा नाही तर हा नाही तर हा. तर असे जे मोठे मोठे की पोझिशन्स आहे म्हणजे जेव्हा प्रमोशन होतं एका छोटा ज्युनियर इंजिनियर आहे तो इंजिनियरच्या पोस्टवर जातो मग तो सिनियरच्या पोस्टवर जातो. तर अशा प्रोबॅबिलिटीजच्या पोस्टवर जेव्हा प्रमोशन केलं जातं आणि जसं सुपरवायझर आहे त्याला डायरेक्टर बनवायचं आहे तर याच्यासाठी कोणाला आपण निवडायचं कोणाला आणता येईल बा तर याच्यासाठी आपण मार्को अनालिसिसचा वापर करतो. आणि हे पोझिशन टू पोझिशन जे आहे ते व्हॅरी करतं. देअरफॉर विल अवेलेबल टू फिल द की पोझिशन्स. म्हणजे मार्को अनालिसिस जे आहे याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवा. याला एक तर की पोझिशन्सला फिल करण्यासाठी की पोझिशन्स जे असतात संघटनात त्याला भरण्यासाठी वापरलं जातं आणि प्लस जे आहे हे खूप लॉंग टर्म फोरकास्ट असतं. ठीक आहे, आणि हे हेनरी मार्को यांनी दिलं होतं. ठीक आहे, या तीन गोष्टी मार्को अनालिसिसशी संबंधित लक्षात ठेवा. आता येतो fourth point, increase in the supply of the productivity of factors such as financial, labor, material is called as. तर ऑप्शन ए फॅक्टर इनोव्हेशन, ऑप्शन बी रिसोर्स इनोव्हेशन, ऑप्शन बी सी एक्सपान्शन आणि ऑप्शन डी बेसिक इनोव्हेशन. तर आपल्याला इथे सांगायचं आहे की जेव्हा आपण सप्लाय वाढवतो किंवा आपल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे आपले उत्पादनचे घटक आहे जसं की वित्त आहे, लेबर आहे, मटेरियल आहे, ते याला आपण काय म्हणतो. ते हे काय हे बेसिकली प्रोडक्शनचे फॅक्टर्स आहे. म्हणजे जेव्हा प्रोडक्शनचे 4 फॅक्टर्स आहे कॅपिटल, एंटरप्रेन्युअर, लेबर आणि लँड. तर याच्यात जेव्हा आपण बदल करतो तर हे काय हे फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी वाढवल्या जाते ना, उत्पादन क्षमता वाढवली जाते. ते हे कशाशी संबंधित आहे हे फॅक्टर इनोव्हेशनशी संबंधित आहे. रिसोर्स इनोव्हेशन म्हणजे काय की जेव्हा तुमच्याकडे जे संसाधन आहे त्याच्यात तुम्ही नवीन नवकल्पना करता तेव्हा त्याला आपण रिसोर्स इनोव्हेशन म्हणतो. आणि नंतर एक्सपान्शन म्हणजे काय, एक्सपान्शन म्हणजे जेव्हा तुमचा बिझनेस वाढवायचा आहे त्याला आपण एक्सपान्शन म्हणतो. आणि चौथा काय बेसिक इनोव्हेशन म्हणजे अगदीच छोट्या प्रमाणात तुम्हाला नवकल्पना करायची आहे ते याला आपण बेसिक इनोव्हेशन म्हणतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 पाहू. बिझनेस इथिक्स अँड इफेक्टिव्ह कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिझल्ट इन. याच्यात आन्सरच दिसला होता. ऑप्शन ए शॉर्ट टर्म प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, ऑप्शन बी रिड्यूस टॅक्सेस, ऑप्शन सी वेल्थ मॅक्सिमायझेशन आणि ऑप्शन डी मोनोपोली. तर यांनी काय विचारलंय की एक जर बिझनेस एथिक्स व्यवस्थित राहील आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे ते जर इफेक्टिव्ह राहील तुमच्या एका संघटनात तर याचा परिणाम काय होईल. तर जो शॉर्ट टर्म जो प्रॉफिट आहे तुमचा तो वाढेल, मग रिड्यूस टॅक्सेस कमी होतील, मग वेल्थ मॅक्सिमाइज होईल ऑर्गनायझेशनची किंवा मोनोपोली राहील. तर
या क्वेश्चन मध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केलं. आधीच आपण पाहू बिझनेस एथिक्स. बिझनेस एथिक्स म्हणजे काय, की जे चांगले नॉर्म्स असतात यांना आपल्याला वापरलं पाहिजे. आपल्या जे सगळ्या चांगल्या पद्धती आहे, पूर्ण नियमानुसार आपण करतो काम, याला आपण बिझनेस एथिक्सचं नाव देतो. आणि बिझनेस एथिक्स जे आहे प्लस कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय, जेव्हा एका पद्धतीने कॉर्पोरेट लेवलवरून तुमच्यावर पूर्ण नजर ठेवली जाते की तुमची कशी काम करण्याची पद्धत आहे, काय आहे, त्याला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतो. ठीक आहे. तर याचा फायदा काय होईल, परिणाम काय होईल, एक तर हा तर बी तर तुम्ही उडवून द्या, कारण रिड्यूस टॅक्सेस. टॅक्सेस तर गव्हर्नमेंटनी लावले ना, ते कमी होतील का चांगलं गव्हर्नन्स किंवा इथिक्स वापराल तर नाही, तर बी तर नाही होणार. नंतर मोनोपोली. चांगलं गव्हर्नन्स आणि बिझनेस एथिक्स वापरल्याने तुमची मोनोपोली ही नाही होणार, तर बी आणि डी तर असेच एलिमिनेट होतील. आता तिसरं म्हणजे शॉर्ट टर्म प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. तर हे जे ए जो आहे हा सुद्धा नाही होणार. कारण काय आहे की जो बिझनेस एथिक्स जो आहे तो वापरला जातो, तो शॉर्ट प्रॉफिट तर वाढेल तरी, पण तो शॉर्ट टर्म नाही राहणार. तर यांनी इथे हेही हिंट दिली. तर आपला राईट आन्सर काय आहे की जे वेल्थ आहे, संपूर्ण संघटनाचं जे वेल्थ आहे याला आपल्याला वाढवायचं असेल तर इथे आपण बिझनेस एथिक्सचा आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा वापर करतो. तर ऑप्शन सी जो आहे तुमचा अगदी राईट आन्सर आहे. 7th झालं आहे आपला. क्वेश्चन नंबर 8. डॅश pointed out that the effective direction depends upon the harmony of objectives. Option A Peter Drucker, option B Frederick Taylor, option C Henry Fayol आणि option D फिलिप कोटलर. आता अशा याच्यात जय श्रीराम तुम्हाला माहित असेल, वाक्य कुठे वाचलं असेल तर ठीक आहे, नाही तर जय माता दी जय श्रीराम शिवाय विकल्प नाही ओळखत तुमच्या. तर पाहून घेऊ याचा आन्सर, कारण अशा याच्यात आपली काही पॉसिबिलिटी नसते. तर अशा याच्यात ती गेसिंग कसं लावायचं हे सांगतो मी तुम्हाला. आता याच्यात काय की ऑप्शन डी चं तुमचा उडून देईल, फिलिप कोटलर. हा कोटलर महाराज तर आपला मार्केटिंग वाले आहे, यांचं आपल्या इथे काय काम आहे, तर इथे हात उडून देईल. नंतर पीटर ड्रकर जे आहे, पीटर ड्रकरचे व्यवस्थापनात बरेचसे कन्सेप्ट आहे, पण यांनी असं काही इफेक्टिव्ह डायरेक्शन किंवा हार्मोनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह याच्याबद्दल असं काही कुठे काही म्हटलं नाहीये. तर ऑप्शन डी सुद्धा चाललं जाईल. आता उरतील हे दोन. हे दोन काय आहे, हेनरी फियल आणि फेडरिक टेलर. आता आपण या दोन पैकी निवडू. तर जो सेट विभागाकडनं करेक्ट आन्सर आहे तो FW टेलरच आहे. कारण हे टेलरनीच म्हटलं आहे की एक ऑर्गनायझेशनला तुम्ही इफेक्टिव्हली तेव्हाच डायरेक्ट करू शकाल जर त्याच्या ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्याच्यात समानता असेल, म्हणजे ज्याचे ते ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यात समानता राहील तेव्हा आपण हे निवडू शकतो. तर फेडरिक टेलर जो आहे तो याचा राईट आन्सर आहे. हेनरी फ्युअल बद्दल तर माहितीच असेल, आपला 14 प्रिन्सिपल, 6 फंक्शन्स आणि 6 ऍक्टिव्हिटीज देऊन हे गेले होते बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट मध्ये. याच्या हाचा कन्सेप्ट त्यांनी दिला होता. फेडरिक टेलर जे आहे यांना सायंटिफिक मॅनेजमेंटचा वडील म्हटलं जातं आणि जे फिलिप कोटलर आहे हे मार्केटिंगचे वडील आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 9 पाहू. डॅश इन बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप focuses on the following. Option A sales growth of market and whether it absorbs or produces the cash in its operation. B काय आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, सेल्स डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ऑप्शन सी काय आहे, मार्केट डेव्हलपमेंट, इनोव्हेशन्स अँड सेल्स ग्रोथ. आणि ऑप्शन डी काय आहे, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट, न्यू मार्केट डेव्हलपमेंट आणि न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. तर हे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप बेसिकली हा आपल्या पेपरमध्ये तर सिलेबसमध्ये नाही आहे, पण याच्यात जो आहे तुम्हाला एक लिंक देतो मी, किंवा इथे मी स्लाइड ऍड करायला विसरलो, याच्यावर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून देईन मी. हे तिन्ही जे मॅट्रिक्स आहे हे त्याच्यावर तुम्हाला सेपरेट मॅट्रिक्स व्हिडिओ बनवून देईल की हे काय असतं. बेसिकली जो BCG मॅट्रिक्स असतो तो BCG मॅट्रिक्स कशासाठी असतो, त्याला बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपनी बनवलं होतं आणि ब्रूस अँडरसननी याचा नाव निर्माण केलं होतं. हे काय असतं की याला ग्रोथ शेअर मॅट्रिक्सचं सुद्धा नाव दिलं जातं. म्हणजे तुमच्या कंपनीचा ग्रोथ रेट किती आहे आणि मार्केटमध्ये त्याचं शेअर किती आहे, मार्केट शेअर किती आहे हे आपण याच्यात पाहतो. तर आपल्याला या दोन पॅरामीटर्स वरून एक तर लक्षात आलं, तर एक इथे
एलिमिनेट करत चालायचं. इथे न्यू प्रोडक्ट, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट, मार्केट डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हा अनसॉप मॅट्रिक्सचा पार्ट आहे, तर हे तर उडून जाईल. नंतर इथेही यांनी मार्केट डेव्हलपमेंट, इनोव्हेशन अँड सेल्स ग्रोथ लिहिलं, तर हाही कटून जाईल. नंतर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, सेल्स डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट आला, तर हाही कटून जाईल. मग इथे तुमच्याकडे आन्सर उरेल सर ऑप्शन नंबर 1. याच्यात काय होतं की विक्री किती होत आहे, तुमची मार्केटमध्ये ग्रोथ कशी होत आहे, आणि तुम्ही जे ऍब्झॉर्ब आणि जे प्रोड्यूस तुमचं जे कॅश प्रोडक्शन आहे त्याच्या ऑपरेशनच्या माध्यमातून ते कितपत आहे, हे आपण बीसीजी मॅट्रिक्स मध्ये पाहतो. तर ऑप्शन ए जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 पाहू आता, लास्ट क्वेश्चन. द कॉन्फ्लिक्ट हॅज ऑलवेज बीन कन्सिडर्ड अनडिझायरेबल, सो इट शुड बी अवॉइडेड when possible or resolved soon it occurs. However, Dash believes that the conflict can be helpful or constructive if the handled properly. म्हणजे यांनी काय म्हटलंय की जे वादावादी होतात संघटनात, ते याला काय केलं, याला आपल्याला अवॉइड केलं पाहिजे, जितक्या पाहिजे तेवढं जास्ती अवॉइड केलं पाहिजे. पण आणि जर झाला वाद तर त्याला लवकरात लवकर त्याचं निवारण केलं पाहिजे. आणि कोणी हे कोणत्या थ्योरीमध्ये हे म्हटलं गेलं आहे की जे कॉन्फ्लिक्ट आहे ते एका दृष्टीने ऑर्गनायझेशनसाठी हेल्पफुल असतात, जर कन्स्ट्रक्टिव्ह असतात, कारण त्याच्यातनं काय एक नवीन आयडियाही निघून येते. ऑप्शन ए सायंटिफिक मॅनेजमेंट आहे, ऑप्शन बी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आहे, ऑप्शन सी ह्युमन रिलेशन अप्रोच आहे, आणि ऑप्शन डी मॉडर्न मॅनेजमेंट आहे. तर मॉडर्न सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजे काय की इथे काय व्हायचं की माणसाला ऍज अ मशीन ट्रीट केलं जायचं. यांनी काय म्हटलं की जो काम आहे ते फक्त स्पेशलाइज पद्धतीने झालं पाहिजे, आणि हा फक्त फॅक्टरी मॅनेजमेंट पर्यंतच सीमित होता. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आला हेनरी फ्युएलचा. यांनी काय केलं की 14 प्रिन्सिपल्स देऊन दिले, तर त्या जे युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे, तर यांनी कॉन्फ्लिक्ट बद्दल काही फारसे बोलले. नंतर ह्युमन रिलेशन स्कूल, ह्युमन रिलेशन हे एल्टन मायोनी दिलं होतं. ह्याच्यात त्यांनी काय काय सांगितलं की जे जे ह्युमन्स आहे, जे तुमच्याकडे लोक काम करत आहे, त्यांना मानवतेने ट्रीट करा, त्यांच्यात आपसात चांगले रिलेशन्स ठेवा, चांगले त्यांना वर्किंग कंडिशन्स प्रदान करा. तर हे जर तुम्ही असं कराल, त्यांना मोटिवेट कराल, त्यांना चांगलं वर्क एन्व्हायरमेंट द्याल, तर त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढेल, आणि त्यांनी तुमच्या ऑर्गनायझेशनची सुद्धा ग्रोथ होईल. ते हे ह्युमन रिलेशन स्कूलमध्ये होतं. आणि मॉडर्न मॅनेजमेंट जो होता, आधुनिक व्यवस्थापन दृश्य, यांनी हे दिलं होतं की जर ऑर्गनायझेशन मध्ये जर कॉन्फ्लिक्ट होतात, तर हे जे आहे काही हदपर्यंत ऑर्गनायझेशन मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह होऊ शकतात जर त्यांना प्रॉपरली हँडल केलं. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, मॉडर्न मॅनेजमेंट व्ह्यू. आता आपण पाहून घेऊ की ट्रेडिशनल वर्सेस मॉडर्न व्ह्यूज ऑफ कॉन्फ्लिक्ट, म्हणजे एका वादावादीला घेऊन काय काय व्ह्यूज होते, जे ट्रेडिशनल होते आणि मॉडर्न जे होते यांच्यात काय फरक. तर पहिला पॉईंट येतो ट्रेडिशनल मध्ये कॉन्फ्लिक्ट आर अवॉइडेबल. ते यांनी काय म्हटलं की वादावादी होणारच नाही. पण कारण जो मॉडर्न व्ह्यू आहे त्यांनी काय म्हटलं की इनएव्हिटेबल, म्हणजे यांना तुम्ही टाळू शकत नाही. नंतर बी काय आहे की कॉन्फ्लिक्ट इज कॉज्ड बाय द मॅनेजमेंट एरर इन डिझायनिंग द ऑर्गनायझेशन और बाय ट्रबल मेकर्स. ठीक आहे. तर कॉन्फ्लिक्ट जे आहे यांना आपण मॅनेजमेंट एरर इन डिझायनिंग द ऑर्गनायझेशन बाय ट्रबल एरर मेकर्स, म्हणजे हे जे आहे जे ट्रबल क्रिएट करतात ऑर्गनायझेशन मध्ये, यांच्या माध्यमातूनच कॉन्फ्लिक्ट होतो. पण इथे मॉडर्न वाल्यांनी काय म्हटलं की कॉन्फ्लिक्ट जो आहे फ्रॉम मेनी कॉजेस, म्हणजे हे बऱ्याचशा कारणांमुळे होतं, जसं की ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर झाला, नंतर अनअवॉइडेबल डिफरन्सेस इन गोल्स, तुमचे जे ऑर्गनायझेशनचे गोल आहे याच्यात फरक आहे, नंतर लोकांच्या परसेप्शन्स आणि व्हॅल्यूज मध्ये काय फरक आहे याच्यावरूनही कॉन्फ्लिक्ट होतो. आणि जे स्पेशलाइज पर्सोनल आहे, म्हणजे जे स्पेशलिस्ट लोक आहे, यांच्याही आपसात कॉन्फ्लिक्ट, हेही कॉन्फ्लिक्टचं कारण बनतात. ठीक आहे. मग ट्रेडिशनल व्ह्यू मध्ये काय होतं की कॉन्फ्लिक्ट डिस्टर्ब्स द ऑर्गनायझेशन अँड प्रिव्हेंट्स द ऑप्टिमल परफॉर्मन्स, म्हणजे काय की जर ऑर्गनायझेशन मध्ये कॉन्फ्लिक्ट झाला तर तो काय करतो, पूर्ण ऑर्गनायझेशनला डिस्टर्ब करतो, आणि यांनी काय होतं की जो तुमचा परफॉर्मन्स आहे, तुमचा जो काम करण्याची पद्धत आहे ही प्रभावित होते, ती जास्ती लेवल चांगली राहत नाही. पण मॉडर्न वाल्यांनी काय म्हटलं की कॉन्फ्लिक्ट कॉन्ट्रीब्युट्स अँड डिटॅक्स फ्रॉम द ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स इन व्हेरिंग डिग्रीज, म्हणजे काय की काही प्रमाणात जे आहे
ते कॉन्फ्लिक्ट जे आहे ते ऑर्गनायझेशन परफॉर्मन्सला इम्प्रूव्हही करू शकतात. ठीक आहे. मग चौथा पॉईंट काय आहे, द टास्क ऑफ द मॅनेजमेंट इज टू एलिमिनेट द कॉन्फ्लिक्ट. ट्रॅडिशनल मध्ये काय म्हटलं जातं की जे कसंही करून तुम्ही जो वादावादी झाली आहे याला तुम्ही खतम करा. पण जो करंट व्ह्यू आहे, करंट व्ह्यू मध्ये काय म्हटलं की द टास्क ऑफ द मॅनेजमेंट इज टू मॅनेज द लेवल ऑफ द कॉन्फ्लिक्ट. म्हणजे कॉन्फ्लिक्टची जी लेवल आहे त्याला तुम्ही मॅनेज करा अँड इट्स रिझोल्युशन फॉर ऑप्टिमल ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स. या म्हणजे तुम्ही जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याला अशा पद्धतीने सोडवा की यांनी काय होईल, ऑर्गनायझेशनचा जो परफॉर्मन्स आहे तो काही हदपर्यंत वाढू शकेल, चांगला होऊ शकेल. ठीक आहे. पाचवा पॉइंट येतो आपल्याकडे, तो ऑप्टिमल ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स रिक्वायर्स द रिमूव्हल ऑफ कॉन्फ्लिक्ट. म्हणजे जो ऑप्टिमल ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये चांगल्यात चांगलं काम परफॉर्मन्स तेव्हाच होईल जेव्हा तिथे कॉन्फ्लिक्ट नाही होणार. ठीक आहे. किंवा जिथून तेव्हा कॉन्फ्लिक्टला बाहेर करण्यात येईल. पण करंट व्ह्यू मध्ये काय म्हटलं की ऑप्टिमल ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स रिक्वायर्स अ मॉडरेट लेवल ऑफ कॉन्फ्लिक्ट. म्हणजे थोड्या प्रमाणात जर कॉन्फ्लिक्ट झालं तर यांनी काय होईल, ऑर्गनायझेशनची चांगली परफॉर्मन्स होऊ शकेल. तर हे होते कॉन्फ्लिक्ट बद्दल ट्रेडिशनल आणि मॉडर्न मॅनेजमेंटचे व्ह्यू. ठीक आहे. हे जे करंट व्ह्यू लिहिलं होतं हे पूर्णपणे मॉडर्न व्ह्यूशी संबंधित आहे. तर आजच्या सेशन मध्ये इतकंच होतं. आय होप आपण जे आज पूर्ण जितके क्वेश्चन्स होते 2021 चे युनिट 6 शी संबंधित ते स्पष्टीकरण सह डिस्कस केले आहे. आणि आय होप सगळे तुम्हाला कन्सेप्ट त्याचे समजले असेल आणि ट्रेंडही कळला असेल. ठीक आहे. चला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.